सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवार गटातून। अजित पवार गटाचे नेते हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मुश्रीफ तटकरे भुजबळ हे वायबी सेंटर येथे पोहोचलेले असून शरद पवार यांच्या दालनात ही भेट होती आहे। शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील तसेच जितेंद्र आव्हाडही या बैठकीला उपस्थित आहेत। राष्ट्रवादी कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे वायबी सेंटरवर उपस्थित आहेत। सुप्रिया सुळे यांनी फोन करून पाटील आणि आव्हाडांना या बैठकीला बोलावलं असल्याची माहिती समोर येते आहे। तर राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येते आहे। उद्या पावसाळी अधिवेशन आहे, त्या अगोदरच एक दिवसापूर्वी अजित पवार गट जो राष्ट्रवादीमध्ये फुटून बाहेर पडलेला आहे, राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केलेली आहे, असे अजित पवार यांच्यासोबत सर्व मंत्री हे वायबी चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। दरम्यान वायबी सेंटरवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांना। मंत्री या ठिकाणी आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे आणि सर्व जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत, धनंजय मुंडे स्वतः हे या ठिकाणी आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। दरम्यान जी बैठक महाविकास आघाडीची एकीकडे विधान भवनामध्ये सुरू आहे आणि ही दुसरी बैठक या ठिकाणी आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरू आहे। सत्ताधारी विरोधक अशा प्रकारची बैठक पाहायला मिळते। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो बंड झाला, राष्ट्रवादीमध्ये जो एक गट 40 आमदारांचा अजित पवार सोबत गेला, यानंतर ही पहिली भेट म्हणावी लागेल या ठिकाणी वायबी चव्हाण सेंटरमध्ये होते। शरद पवार यांच्यासोबत ही बैठक होते। हे वायबी सेंटर मधील बाहेरची ही लाईव्ह व्हिज्युअल समोर येत आहेत। वायबी सेंटर येथील हे लाईव्ह दृश्य आहेत। अजित पवार यांची शरद पवार यांच्यासोबतची ही भेट, ही बैठक संपलेली आहे आणि या बैठकीनंतरची हे सर्व आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे सर्वच अजित पवार गटातील सर्व मंत्री हे दिसतायत। शरद पवार यांच्यासोबतची ही भेट, ही बैठक पार पडलेली आहे आणि बैठकीनंतर आता हे सर्व नेते बैठक होऊन बाहेर पडलेले आहेत। नेमका या बैठकीत काय घडलेलं आहे हे थोड्याच वेळात समजेल। मात्र अजित पवार यांच्यासोबतच्या मंत्र्यांची शरद पवार यांच्यासोबतची बैठक ही संपन्न झाली आहे। तर ही यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेरची ही लाईव्ह दृश्य आहेत। सर्व अजित पवार गटाचे सर्व हे नेते मंत्री हे आपल्याला दृश्यात दिसतायत। बैठक काही वेळापूर्वी सुरू झाली होती, ती बैठक संपन्न झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत अजित पवार गटाचे सर्व मंत्री हे बैठक संपवून आता वायबी सेंटरच्या बाहेर आलेले आहेत। नेमका आता या बैठकीत काय झालेले आहे या संदर्भात अजित पवार काही माध्यमांशी बोलणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। तर ही लाईव्ह दृश्य आहेत वायबी सेंटरच्या बाहेरची। अजित पवार यांच्यासोबतच्या मंत्र्यांची शरद पवार यांच्यासोबतची बैठक ही संपन्न झालेली आहे। उद्या पावसाळी अधिवेशन आहे, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती। नेमका या बैठकीत काय चर्चा झालेली आहे या संदर्भातील उत्सुकता अनेकांना आहे, त्यामुळे अजित पवार आता माध्यमांशी काय बोलणार का याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। तरी वायबी सेंटरच्या बाहेरची दृश्य, काही वेळापूर्वी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती, ही बैठक आता संपलेली आहे। सर्वच अजित पवार गटाचे सर्वच नेते हे आपल्याला दृश्यात दिसतायत। मंत्री, नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे खासदार, सोबतच धनंजय मुंडे आणि इतरही मंत्री अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे सुद्धा आपल्याला या दृश्यात दिसतायत। शरद पवार यांच्यासोबतची ही बैठक संपन्न झालेली आहे। त्यानंतर हे सर्व मंत्री बैठक संपवून वायबी सेंटरच्या बाहेर आलेले आहेत आणि आता हे सर्व मंत्री माध्यमांशी काही बोलणार का, अजित पवार त्यांची भूमिका काही मांडणार का, या बैठकीचं नेमकं नियोजन काय होतं, ही बैठक कशासाठी होती, या संदर्भात अजित पवार माध्यमांशी काही बोलणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। तर काही वेळापूर्वी वायबी सेंटर येथे ही बैठक पार पडलेली आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच ही बैठक पार पडलेली आहे। अजित पवार यांच्या सोबत अनेक मंत्री हे शरद पवार यांच्या भेटीला वायबी सेंटर येथे आले होते। ही बैठक संपलेली, या बैठकीनंतर आता अजित पवार किंवा अजित पवार गटातील कुणी, प्रफुल्ल पटेल काय बोलणार का माध्यमांशी, या बैठकीत नेमकं काय घडलं, ही बैठक कशासाठी होती, या संदर्भात काही भूमिका मांडणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागले। मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे। अजित पवार या गटातील सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला वायबी सेंटर येथे आले होते। आता मी सुरू करते। आज
आज माननीय आज आता मी सुरू करतो, आता परत बोलणार नाही. आज आदरणीय आमचे सर्वांचे दैवत, आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी माननीय अजितदादा पवार, माननीय छगन भुजबळ साहेब, माननीय सुनील तटकरे जी, माननीय धनंजय मुंडे, माननीय हसन मुश्रीफ जी, माननीय दिलीप वळसे पाटील आणि बाकीचे सर्व मान्यवर मंत्री महोदय आणि आमचे झिरवळ साहेब सगळे आज इथे यशवंतराव चव्हाण सेंटरला आम्ही वेळ न मागता आम्हाला समजलं की आदरणीय पवार साहेब इथे चव्हाण सेंटरला कुठल्या मीटिंगच्या निमित्त आलेले आहे आणि म्हणून संधी साधून आम्ही सगळे इथे आज आलो. आदरणीय पवार साहेबांच्या सर्वांनी नमस्कार पाय पडून आम्ही आशीर्वाद मागितले. सोबत आम्ही सगळ्यांनी साहेबांना विनंती पण केली की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये यांच्यासाठी आदर तो आहेतच, पण पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ कसा राहू शकतो त्याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्गदर्शन सुद्धा ते करावं अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे. आदरणीय पवार साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. शांतपणे आमच्या सगळ्यांच्या जे मत होता, जे आमचे विचार होते, जे आमची विनंती होती ते ऐकून घेतलं आणि भेटीनंतर आम्ही आता इथून परत जात आहोत. उद्यापासून राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशन पण सुरू होत आहे. सर्व मंत्री अजितदादाच्या नेतृत्वामध्ये उद्यापासून आपापल्या विभागाची जबाबदारी विधानसभेमध्ये सुद्धा पार पाडतील. एक मिनट. आज हम सब लोग हमारे सबके दैवत, हमारे आदरणीय, हमारे नेता शरद पवार जी साहब को मिलने यहाँ पर यशवंतराव चव्हाण सेंटर में माननीय अजितदादा पवार, माननीय छगन भुजबळ जी, माननीय दिलीप वळसे पाटिल, माननीय हसन मुश्रीफ जी, माननीय धनंजय मुंडे, माननीय सुनील तटकरे जी और सभी हमारे बाकी के भी मंत्री और हमारे उपाध्यक्ष झिरवळ साहब सभी आज यहाँ पर आदरणीय शरद पवार साहब मौजूद हैं, ऐसा हमको मालूमात मिली. तो हम श्री अजित पवार साहब के बंगले पर बैठे थे. तो जैसे ही हमें समझा कि यहाँ पर साहब बैठे तो हम सब लोग यहाँ पर बिना पवार साहब को सूचित किए हुए यहाँ पहुँचे. आदरणीय शरद पवार साहब के हम सब लोगों ने प्रणाम करते हुए आशीर्वाद उनसे मांगे और उनसे विनंती भी की कि उन्होंने हम सब लोगों की जो एक इच्छा है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक साथ रहे और मजबूती से आगे काम करे, इसके लिए हमने विनंती की और साहब को ये भी कहा कि आप इस दिशा में अवश्य विचार करें. आदरणीय पवार साहब ने किसी भी प्रकार की प्रतिक्रिया नहीं दी, हमारी बात को सुना और उसके पश्चात हम सब लोग यहाँ से अब प्रस्थान कर रहे हैं. बस इससे ज़्यादा आज के लिए हमारे पास न कोई आपके पास न जवाब है न प्रश्न हम आपके लेने वाले हैं. डिस्क्वालिफिकेशन और एनडीए में शामिल होने के मुद्दे बात हुई क्या?
प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। या बैठकीमागचं, या भेटीमागचं कारण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। शरद पवार हे आमचे दैवत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आमचे दैवत आहेत, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। सोबतच पक्ष एकसंध राहावा अशी पवारांना विनंती केलेली आहे आणि शरद पवार यांनी सुद्धा विनंती मान्य केल्याचं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। तर काही वेळापूर्वी ही बैठक सुरू झाली होती, त्यामुळे ही बैठक कशासाठी आहे, नेमकं कारण काय आहे याची उत्सुकता अनेकांना लागली होती। मात्र प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर येऊन या बैठकीमागचं कारण हे स्पष्ट केलंय। शरद पवार हे आमचे दैवत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो, असं म्हटलंय। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होते, त्यासाठी पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो आणि आम्ही आता आमच्या कामाला निघालेलो आहोत, असंही त्यांनी म्हटलंय। सोबतच पवारांना पवार साहेब यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती, अचानक ही भेट घेतल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। शरद पवार हे वाय बी चव्हाण येथे आहेत असं कळल्यावर आम्ही लगेच तिथे आलो आणि त्यांची भेट घेतली, त्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही। तसेच पक्ष, राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहावा अशी त्यांना विनंती केल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं। तर उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यासोबत सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। शरद पवार हे आमचे दैवत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं। त्यामुळे या भेटी अगोदर, बैठकी अगोदर ज्या अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या, हे मनोमिलन आहे का किंवा अशाच अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या, या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे। प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीमागचं, या बैठकीमागचं नियोजन काय होतं, कारण काय होतं हे स्पष्ट केलंय। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आमचे दैवत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट होती। कुठलीही पूर्वकल्पना शरद पवार यांना दिली नव्हती, अचानकपणे आम्ही त्यांच्या भेटीला आलो। आम्हाला ते वाय बी चव्हाण येथे आहेत असं कळल्यावर आम्ही सर्व त्यांच्या भेटीला आलो आणि त्यांना पक्ष एकसंध राहावा अशी विनंतीही केल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। दरम्यान शरद पवार यांची भेट अजित पवार आणि त्यांच्यासोबत मंत्र्यांनी घेतली, त्या मागचं कारण हे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं आहे। मात्र या प्रकरणी शरद पवार यांनी अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया, भूमिका ही स्पष्ट केलेली नाही। मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीमागचं कारण सांगितलंय। या भेटीमागचं कारण काय आहे या संदर्भात जोरदार चर्चा काही वेळापूर्वी सुरू झाली होती। मात्र प्रफुल्ल पटेल यांनी कारण सांगितलंय, शरद पवार हे आमचे दैवत आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी नेमकी काय भूमिका मांडली होती, काय नेमकं या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं होतं, माध्यमांशी ते काय बोलले होते, पाहूयात। आदरणीय पवार साहेबांच्या सर्वांनी नमस्कार, पाय पडून आम्ही आशीर्वाद मागितले। सोबत आम्ही सगळ्यांनी साहेबांना विनंती पण केली की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर तो आहेतच। तर प्रफुल्ल पटेल यांनी ही माध्यमांशी भूमिका मांडलेली आहे। कोणतीही पूर्वकल्पना न देता आम्ही शरद पवार यांच्या भेटीला आलो होतो। वाय बी चव्हाण येथे शरद पवार आहेत हे आम्हाला समजलं, त्यानंतर आम्ही अचानक त्यांच्या भेटीला आलो। त्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती, त्यांच्याकडे कोणताही या भेटीमागे वेळ मागितला नव्हता। मात्र शरद पवार हे आमचे दैवत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही वाय बी चव्हाण येथे आलो होतो, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। दरम्यान या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल नेमकं काय बोललेले आहेत, पुन्हा एकदा पाहूयात। पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ कसा राहू शकतो त्याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्गदर्शन सुद्धा ते करावं अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे। आदरणीय पवार साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, शांतपणे आमच्या सगळ्यांच्या जे मत होता, जे आमचे विचार होते, जे आमची विनंती होती ते ऐकून घेतलं। तर वाय बी सेंटर येथे अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांसोबत शरद पवार यांची भेट घेतली आहे।
मंत्री उदय सामंत बोलतायत, थेट जाऊयात. की केंद्र शासनाबरोबर जर आपण सकारात्मक राहिलो, केंद्र सरकारबरोबर आपण जर डायलॉगमध्ये राहिलो, तर त्या राज्याची अतिशय इंडस्ट्रियल ग्रोथ होऊ शकते, हे दर्शवणारा आजचा कार्यक्रम होता. जवळजवळ 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट या मेगा टेक्स्टाईल पार्कमध्ये होणार आहे. 1 लाखापेक्षा जास्त रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तर वायबी सेंटरच्या बाहेरून आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत. स्वप्नील, ही बैठक संपलेली आहे, ही भेट झालेली आहे, त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भूमिकाही मांडलेली आहे. मात्र किती वेळ ही बैठक सुरू होती, कोणकोणते नेते या बैठकीला होते आणि नेमकं या भेटीमागचं आणखी काही प्रयोजन होतं का? नक्कीच जगदीश, आपण जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाल्यानंतर या वायबी चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री या ठिकाणी आले होते. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः होते, दरम्यान हसन मुश्रीफ होते, या ठिकाणी दिलीप वळसे पाटील सुद्धा होते, धनंजय मुंडे होते, प्रफुल्ल पटेल सुद्धा होते. एक सर्व मंत्र्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शरद पवार यांना एकसंध राहण्यासाठी, पक्ष एकसंध ठेवण्यासाठी आपण एकत्र येऊ असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर या बैठकीमध्ये किंवा शरद पवार यांनी यावरती एकही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचं, प्रफुल्ल पटेल यांनी जे म्हणणं मांडलं त्या म्हणण्यावरती एकही प्रतिक्रिया न दिली. त्यामुळे हे त्यांची जी चर्चा आहे ती पुढे गेली नाही. मात्र उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आपापली भूमिकेने आपलं काम करत राहणार. त्यामुळे अजित पवार स्वतः त्यांच्या नेतृत्वाखाली जे आमदार आहेत त्या आमदारांचं ते नेतृत्व करतील आणि ते आमदार हे सत्ताधाऱ्यांमध्ये सामील आहेत. त्यामुळे सत्तेचं काम ते करत राहतील. शरद पवार यांना येण्याची त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी तशी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत, त्यांनी एकही मत व्यक्त नाही केलं. त्यामुळे शरद पवार हे आता महाविकास आघाडी सोबतच राहतील आणि जे मंत्री आले होते ते निराशाजनक पुन्हा रिटर्न परत गेलेले आहेत. त्यामुळे ही जी बैठक होती ती निष्फळ ठरलेली आहे. एकंदरीत जरी प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची बाजू मांडली असली तरी आता अजून शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे आहेत, जयंत पाटील आहेत आणि जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका नक्की काय, ते यावरती काय प्रतिक्रिया देतात, काय बैठकीमध्ये घडलं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण ज्या ठिकाणी अजित पवार आले होते त्यांच्यासोबत काही मंत्री सुद्धा होते. अजित पवार यांनी कोणतंही भाष्य केलं नाही, परंतु अजित पवार यांच्या चेहऱ्यावरचे भाव जर पाहिले ते निराशाजनक होते. त्यामुळे अजित पवार जे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आलेलं ते कुठेतरी निष्फळ ठरलं. त्यामुळे अजित पवारांना सुद्धा पुन्हा खाली या वायबी चव्हाण स्वप्नील, शरद पवार गटातील जे नेते त्या बैठकीला उपस्थित होते ते अद्यापही बाहेर आलेले नाहीत. ते किती वेळामध्ये बाहेर येतील आणि शरद पवार गटाकडून कोणकोणते नेते या बैठकीला उपस्थित आहेत? नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जेव्हा या ठिकाणी पोहोचले त्यानंतर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या ठिकाणी पोहोचले, तर लगेच मागून नवीन जे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड त्या या ठिकाणी पोहोचले. जेव्हा हे मंत्री आले तेव्हा शरद पवार स्वतः ह्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये दाखल होते. सकाळपासूनच त्यांच्या नियमित बैठका होत्या त्या सुरू होत्या. सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्यासोबत होत्या. त्यामुळे 2 नेते या ठिकाणी होते. नंतर 2 नेते आले म्हणजे जयंत पाटील जे विधान भवनामध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी बैठक सोडून या ठिकाणी आले कारण सुप्रिया सुळे यांनी त्यांना काय बोलवलं होतं. या मागोमाग लगेच जितेंद्र आव्हाड सुद्धा या ठिकाणी आले. मात्र यामधील अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यासोबत असलेल्या बैठकीमध्ये असलेले जे काही नेते आहेत 4 नेते ते अजून बाहेर आले नाहीत. मात्र ते बाहेर आल्यावरती नक्की यावरती काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु कुठेतरी अजित पवार यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची एक संधी या ठिकाणी मिळाली आहे. त्यांना एवढ्या दिवसांमध्ये जी भूमिका घेतली आणि त्यांची नाराजी आहे ती सुद्धा सांगण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं त्यांना करता आलेलं नाही. कारण शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र शरद पवार यांच्या मनात नक्की काय हे शरद पवार या सर्व घटनेनंतर कधी बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इकडे पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्यापूर्वीच अशा घटना पाहायला मिळतात. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या बैठकीमध्ये एक सांगितलं होतं की विरोधी बाकावर असलेले सुद्धा सहकारी हे आपलेच आहेत. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन किंवा त्यांच्या आक्रमकपणे त्यांनी जरी प्रश्न केला तरी आपण मात्र संयमाने उत्तर दिलं पाहिजे. कारण त्यांना संधी नाही मिळाली, आपल्याला संधी मिळाली. त्यामुळे त्यांना सुद्धा सोबत घेण्याचा कुठेतरी हा प्रयत्न अजित पवारांचा आहे आणि तो असावाच पाहिजे. कारण अजितदादांना बहुसंख्य आमदार आहेत त्यांच्या पाठीवर आहेत. कारण जर अजित पवार यांच्या सोबत बहुसंख्य आमदार आहेत. वायबी सेंटरवर नेमकं काय काय घडतंय यावर स्वप्नील तू लक्ष ठेव. पहा, जागरूक रहा.